कारल्याची भाजी कडू लागते म्हणून बऱ्याचशा जणांना खायला ती फारशी आवडत नाही. पण भाजी बनवण्याची पद्धत बदला, भाजीची चवसुद्धा बदलेल. आज आपण कारल्याची अशी चटपटीत, चटकदार, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने भाजी तयार करणार आहोत. जी भाजी अगदी घरातले सगळेच आवडीने खातील. घरातले साधे सोपे मसाले वापरून कोणतंही वाटण-घाटण न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही कारल्याची चटपटीत भाजी आपण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कट करून याचा जो आतला बियांकडचा भाग आहे तो बाजूला काढून टाकलेला आहे. आणि त्यानंतर इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला कारलं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे. कारलं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलं. त्यानंतर भाजी करायला घेऊयात. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घ्यायचं आहे 2 पळ्या इतकं तेल. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तेल चांगलं तापलं की मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं. त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालूयात. त्यानंतर यामध्ये घालूयात 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत, या घालायच्या. त्यानंतर मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घेतली की यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मध्यम आकाराचा उभा लांब पातळ चिरून घेतलेला कांदा. मध्यम गॅसवरती कांद्याला छान गुलाबीसर रंगावर मस्त असं मऊसर होईस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कांदा खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचा नाही आहे, नाहीतर भाजी चवीला कडवट लागू शकते. फक्त कांदा मऊसर होईस तोपर्यंतच आपल्याला मध्यम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. कांदा मी छान मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेले कारल्याचे काप. कारलं यामध्ये घालायचं, गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि याला आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कारल्याचे काप मध्यम गॅसवरती आता आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी असेच परतून घ्यायचे आहेत. म्हणजे मग ते व्यवस्थित शिजले जातील, छान मऊसर होतील. आणि जितकं आपण कारलं चांगलं परतून घेऊ तितका यातला कडवटपणा कमी होतो. त्यामुळे याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, 7 ते 8 मिनिट कारल्याचे काप मी मध्यम गॅसवरती चांगले परतून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं याला आपण वाफवून घेणार आहोत. याला वाफवून घेतल्यानंतर बघा, कारल्याचे काप आणखीन मऊसर झालेले आहेत आणि व्यवस्थित शिजलेले सुद्धा आहेत. आता याला तळापासून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून हलवून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात काही सुखे मसाले. तर यात घालूयात पाव चमचा हळद, अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा घालूयात चाट मसाला. त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचाभर बारीक चिरलेला गूळ. गूळ आणि चाट मसाला भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते, भाजी चवीला खूप छान लागते. त्यामुळे न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील, इतकी ही भाजी चवीला मस्त होते. सगळे मसाले यामध्ये घातले आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यांचा वापर करून मस्त अशी चटपटीत आज आपण ही कारल्याची भाजी बनवत आहोत. भाजी शिजण्याकरता इथे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. वाफेवर सुद्धा ही भाजी शिजून अगदी व्यवस्थित तयार होते. पण अगदीच गरज असेल तर थोडासा इथे तुम्ही पाण्याचा हबका यावरती मारू शकता. याला तळापासून व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मंद ठेवायचा आहे. यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती आपण 2 मिनटं याला पुन्हा एकदा वाफवून घेणार आहोत. तर हे बघा, 2 मिनटं याला मी वाफवून घेतलं आहे आणि ही कारल्याची भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, छान मऊसर झालेली आहे आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित उतरलेला आहे. अवघ्या 10 ते 12 मिनटात वाफेवरती ही मस्त अशी भाजी शिजून तयार होते. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. शेंगदाण्याचं कूट घालायचं, याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभरासाठी याला मी थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी चटपटीत आंबट गोड चवीची कारल्याची भाजी इथे आपली बनून तयार झालेली आहे. ही गरमागरम भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. कारल्याची ही सुकी भाजी डब्यासाठी द्यायलासुद्धा अगदी उत्तम असा पर्याय आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा
पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.